नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता अर्णव हा सारखा त्या किरण बरोबर बोलत असतो. तर आता ईश्वरी ठरवते की नक्की ही किरण आहे तरी कोण. आता मात्र मिशन किरण सुरू. त्यानंतर आता ईश्वरी ही किरण नक्की कोण आहे हे शोधण्याचं ठरवतेच. आता हा राकेश अगदी त्याला गुंडाने मारलेलं असतं म्हणून धावत पळत आता तो त्या दादाच्या तावडीतून वाचवण्यासाठी आता घाईने आपल्या रूममध्ये येतो. त्याच्या डोक्याला जबर आता जखम वगैरे लागलेली असते आणि लगेच दरवाजा बंद करून घेतो. अंजली त्याच्याकडे बघते आणि विचारते की काय झालं अहो, तुमची ही अवस्था अशी कशी झाली, कोणी काय केलं तुम्हाला, कोणी मारले. तेव्हा आता राकेश मुद्दाम अंजलीशी खोटं बोलणार असतो. कारण आता तो वकिलाबद्दल खोटं बोलतो की मी त्या माणसाचे पैसे घेतलेले आहेत आणि मी पैसे घेतलेले नाहीत, तरी सुद्धा तो माझ्यावर आरोप करतो आणि त्याची जी काही केस आहे तर ती मी लढायला तयार नाही म्हणून तो अगदी माझी अशी अवस्था त्याने केलेली आहे. मला त्याला 10 लाख रुपये द्यायचे आहे. तेव्हा आता अंजली म्हणते की हे बघा, मी तुम्हाला 10 लाख रुपये देते, तुम्ही काही काळजी करू नका. म्हणून आता ती अर्णवकडे 10 लाख रुपये मागते आणि आता अर्णवला म्हणत असते की मला 10 लाखाची खूप गरज आहे, चिंटू तू मला 10 लाख रुपये दे. तेव्हा अविनाश मामा आणि अर्णवच्या सर्व काही लक्षात येते, नक्की राकेशचाच हा काहीतरी खेळ आहे आणि तो अंजलीकडे पैसे मागतो. म्हणून आता दोघांच्याही डोक्यामध्ये प्रश्न उभा राहतो. त्यानंतर आता इकडे ही किरण आहे तरी कोण हे शोधण्यासाठी मात्र आता ईश्वरीने लॉकरची चावी घेतलेली असते आणि त्यात जे काही आता ते पेपर्स वगैरे आहे ते सगळं काही चेक करते आणि तेवढं तेथे अर्णव येतो. अर्णवला बघून आता ईश्वरी खूपच घाबरते आणि तिच्या हातातील जे फाईल वगैरे आहे ते सगळं काही अगदी खाली पडते आणि ती जोरात किंचाळून ओरडते. तेव्हा आता अर्णव तिला विचारतो की मिस इंदोर, अगं हे लॉकर कसं साठी तू खोललंस, काय बघत होती तू. तेव्हा आता ईश्वरीला काय उत्तर देऊ आणि काही नाही हे काही कळत नसतं. तेव्हा आता मित्रांनो, राकेशचा खरा चेहरा अंजलीसमोर कसा येतो हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.